मनात विश्वास आणि कृतीत जिद्द हवी, अशक्य ते शक्य करण्याची तयारी रोज नवी. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी हेमलता सोमनाथ स्वामी आणि तुम्ही पाहत आहात स्वामींची साक्षी हे माझे युट्यूब चॅनल. आपण सुरू केली आहे एक प्रेरणादायी मालिका, अशक्य ते शक्य. मागच्या भागात आपण पाहिलं की विश्वास यशाची किल्ली कसा ठरतो, आणि आजचा भाग आहे 35वा आणि आजचा विषय आहे बदललेली क्रिया पद्धती. मित्रांनो, आपल्या आयुष्यात बदल हवा असेल तर फक्त विचार बदलून चालत नाही, तर आपली कृती बदलणं सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जसं वारंवार करतो तसंच आपलं आयुष्य घडत असतं. अनेक वेळा आपल्याला माहिती असतं की काही सवयी चुकीच्या आहेत, पण तरीही आपण त्या बदलू शकत नाहीये का? कारण त्या सवयी आपल्याला मेंदू आणि शरीराशी घट्ट जोडल्या गेलेल्या असतात. यालाच आपण सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो की सवयींची जोड. म्हणजेच एखादी गोष्ट आपण एखाद्या भावनेशी जोडतो, मग ती सवय तयार होते. उदाहरणार्थ, काही लोकांना वाटतं की ताण आला की थोडस मद्यपान केलं तर बरं वाटतं. त्यांना मेंदूने मद्यपान म्हणजे आराम असा संबंध तयार केलेला असतो. पण हाच संबंध पुढे जाऊन नुकसान करू शकतो. म्हणूनच बदल घडवायचा असेल तर आपल्याला हा संबंध बदलावा लागेल. म्हणजे जे काही आनंदाशी जोडलेलं आहे ते आधी कधी दुःखाशी जोडायला लागेल, आणि जे काही चांगलं आहे ते आनंदाशी जोडायला लागेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज व्यायाम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटायला लागले, तर तुमचा मेंदू व्यायाम म्हणजे आनंद असा नवीन संबंध तयार करतो आणि हळूहळू ती तुमची सवय बनते. मित्रांनो, बदल हा एकदम मोठा नसतो, तर छोट्या छोट्या कृतीतून घडत असतो. म्हणूनच आज एक छोटी स्टेप घ्या. तुमच्या एखाद्या सवयीकडे बघा जी तुम्हाला बदलायची आहे, आणि स्वतःला विचारा, मी ही सवय कोणत्या भावनेशी जोडलेली आहे, आणि मग जर ती जाणीवपूर्वक तो संबंध बदला. लक्षात ठेवा, तुमची क्रिया बदलते तेव्हा तुमचा अनुभव बदलतो. जेव्हा तुमचा अनुभव बदलतो तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणूनच बदलाची वाट बघू नका, स्वतःच बदल घडवा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या पुढच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया अशक्य ते शक्य या सिरीजच्या पुढच्या भागात.